शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेला कालवा वारंवार फुटतोय. संबंधित विभागाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांची चिंता वाढली. चिंचवे कोंडबी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेला रामेश्वर ते झाडी डावा व उजवा कालवा गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे फुटला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. याबाबत संबंधित विभागाला वेळोवेळी माहिती देण्यात आली होती. विभागाने केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेला. त्यानंतर पुन्हा कालवा फुटल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता पुन्हा पावसाळा सुरू होण्याच्या तयारीत असताना त्या कालव्यात पाणी साचून पुन्हा शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात आमदार यांनाही निवेदन देण्यात आले, परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावेळी स्थानिक शेतकरी विक्रम पवार, निखिल वाघ, संजय पवार, राजू शिंदे, संजय शिंदे, अशोक मोरे, सुखदेव कदम, दिनकर पवार, किरण पवार आदी शेतकरी वर्गांची मागणी आहे की तातडीने संबंधित कालव्याची पाहणी करून त्या ठिकाणी सिमेंटची भिंत बांधण्यात यावी, जेणेकरून पुन्हा शेताचे नुकसान होणार नाही. अशी मागणी तहसीलदार व लघु पाटबंधारे उपविभागाच्या अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. हो नमस्कार, आपण बघत आहात S9 TV न्यूज. मी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार. मित्रांनो, गेल्या मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ह्या चिंचवे नगरीमध्ये मुसळधार पावसाने या ठिकाणी आगमन केलेलं होतं. आणि त्या पावसामध्ये जर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी जर बघितलं तर काही शेतकरी या ठिकाणी आहेत, यांच्या शेतामधून रामेश्वर तर झाडीपर्यंत एक कालवा या शेतामधून गेलेला आहे. आणि मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे हा जो कालवा आहे हा फुटलेला होता. आणि या शेतकऱ्यांनी सदर घटनेची माहिती पाटबंधारे विभागांना दिलेली होती. ते या ठिकाणी आले, परंतु डागडुजी करून या ठिकाणून निघून गेले. पुन्हा तो पाट या ठिकाणी जर बघितला तर तो फुटलेला आहे. आणि आजही ते शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्यांना निवेदनं दिले, त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी तिथपर्यंत त्यांच्याकडे गेले, त्यांच्या आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या, परंतु आजही या ठिकाणी कोणी येऊन त्या पाटाकडे फिरकलेलं दिसत नाहीये. आणि या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णपणे या सर्वांचं दुर्लक्ष या ठिकाणी होताना आपण बघत आहोत. आज जर ऐन पावसाळा डोक्यावर आलेला आहे, शेतकऱ्यांच्या मशागतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि जर बघितलं तर या ठिकाणी शेतांची पेरणी लवकरच सुरू होणार असून आज जर आपण हा कॅनल जर बघितला तर या ठिकाणी पुन्हा पाणी जाईल आणि या शेतामध्ये पूर्ण त्यांचं प्रचंड नुकसान होईल. गेल्या वर्षी असंच मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्यावरही या ठिकाणी येऊन पंचनामे केले गेले, परंतु जे सर्व जे आहे ते फक्त कागदावरच राहिलं, परंतु एकही शेतकऱ्याला या ठिकाणी मदत मिळालेली नाही. तो तर विषय वेगळाच आहे, परंतु आताही या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. आपण त्यांच्याशी या समस्यांबाबत त्यांच्याकडनं सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. S9 न्यूज मध्ये मी स्वागत करतो. तुमचं नाव सांगा. आपलंही स्वागत आहे. माझं नाव निखिल भास्कर वाघ, राहणार चिंचवे, तालुका मानवत, जिल्हा नाशिक. काय नक्की तुमच्या समस्या आहेत, काय नक्की सांगाल आपण? 2007 सालापासून आमच्या गावामध्ये सर्व संकटामधून पाणी पुरवठा या उद्देशाने शासनाने पाट काढलेला आहे. परंतु या पाटाचे वेळोवेळी निवेदनं देऊन सर्वांना समक्ष भेटीगाठी करून आजपर्यंत ना आम्हाला जमिनीचा कुठला मोबदला मिळालेला आहे, नाही कुठल्या प्रकारचे भाडेपट्टा मिळालेला आहे. एवढं सगळं असतानाही मागच्या वर्षी पाट आमच्या शेतातील संपूर्ण सुपीक माती वाहून गेली. या संदर्भात संबंधित अधिकारी अभियंता श्रेणी 1 यांना सर्वांना निवेदन दिले. याही वर्षी आम्ही मार्च महिन्यामध्ये त्यांना एक निवेदन दिलं की तुमच्या जर कामाच्या याच्यात लक्षात राहिलं नसेल तर आमचा पाट फुटलेला आहे, त्या संदर्भात तुम्ही डागडुजी करून द्यावी. परंतु फक्त अधिकारी आम्हाला एवढं सांगतात आम्ही करून देतो. पहिले सांगत होते 45 दिवसाचं काम होईल पूर्ण, आता सांगतात ते 2 दिवसात काम पूर्ण होईल. मग नक्की हे चाललं कुठे आहे? मागच्या पावसाळ्यामध्ये शासकीय अभियंते सह तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच स्वतः कलेक्टर साहेब आमच्या इथपर्यंत आले होते. खासदार भगरे सर आलेले होते. त्यावेळेस निवडणुकीचं होतं, त्यांनी सांगितलं की थांबा, आमदारकीच्या निवडणुका उद्या तुमचं काम करून देतो. आज निवडणुका मंत्रिमंडळ स्थापन झाले, सर्व ठिकाणी सर्व निधी वाटप होतोय, फक्त शेतकऱ्याकडे दुर्लक्षित होत आहे. आणि म्हणतात की हा आपला कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देशात कृषी राजाची अशी प्रकारची जी अवहेलना आहे ही कुठेतरी थांबावी, यासाठी आम्ही या माध्यमातून न्याय मागत आहोत.
आणि जर आमच्या याही मागणीला याही वर्षी 2007 सालापासून तर करत होतो, आता जर या मागणीला हा पाटाची दुरुस्ती आणि लाईनिंग टाकून देण्याचं जे काम आहे ते जर पुढच्या 8 दिवसात सुरू नाही झालं तर नाईलाजाने आम्हाला हा पाट बुजून देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण दरवर्षी एक तर शेतीमालाला भाव नाही, येतो तर अतिवृष्टी किंवा अवकाळी याचा फटक्यामुळे शेतकरी आता फक्त आत्महत्या करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करू नका एवढीच आमची शासनाकडे दखल मागणी आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी खूप मोठा पावसाळा या ठिकाणी झालेला होता आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी सर्व जे अधिकारी वर्ग होते या ठिकाणी पोहोचलेले होते, पंचनामेही करण्यात आले होते. त्याचा काही मोबदला आपल्याला मिळालेला आहे का? अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. पंचनामा करण्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकाऱ्यांचे पाय पडावे लागतात. जर शेतकऱ्याची ही अवेलना असेल आणि नंतर आपल्याकडे देवळात महसूल कार्यालयाने केलेल्याची प्रत पण आहे, त्याच्यावर त्यांनी सही शिक्का दिला, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची काही एक कारवाई केलेली नाही. पोलीस स्टेशनचं पत्र आहे, ग्रामपंचायत चिंचवेनी यांचं सुद्धा पत्र आहे. ग्रामपंचायत चिंचवेनी यांनी या महिन्याच्या ग्रामसभेमध्ये पाट दुरुस्ती संदर्भातला ठराव करून त्यांना पाठवलेला आहे. तोही मिळाले का नाही याच्या संदर्भात अजून ते अधिकारी स्वतः शासनक आहे. फोनवर संपर्क साधला असता ठेकेदार आणि संबंधित अधिकारी वर्ग फक्त करून देतो एवढीच भूमिका आहे, परंतु इथे आजपर्यंत कोणीही आलेलं नाही. आपण मागे बघू शकता त्याप्रमाणे पाटात संपूर्ण गवत तयार झालेलं आहे. जी वृष्टी आहे ते पाणी पूर्ण पुढे जाण्यासाठी पाटला साफ केलेला आहे, नाही डागडुजीसाठी कोणी आलेलं आहे. अजूनही काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याही संवाद साधणार आहोत. गेल्या वर्षी जर बघितलं तर आपला हा पाट आणि आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहोचलेले होते, परंतु आता जर बघितलं तर पुन्हा या पाटाला भागच पडलेली. तुम्हाला काही पंचनामे केल्यानंतर काही मदत मिळाली का? कुठलंच काही मिळालं नाही. आता तुमची भूमिका काय आहे? आता हे काम करून द्यायला पाहिजे आमचं, बाकी काय नुकसान आहे आमच्यावाली. मागच्या वर्षी सारे पिकं वाहून गेले. आम्ही अर्ज पाठा सगळं केलं पण कुठलंच काही अधिकारी दक्षता घेत नाही. काय सांगाल या शेतकऱ्यांना न्याय मिळाला, पण या ठिकाणी सदर असं आहे की नुकसान भरपूर आहे या ठिकाणी आणि शासनानं 2007 पासून कुठलाही निर्णय दिलेला नाही, भरपाई पण भेटलेली नाही शेतकऱ्यांना. आणि या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर शेतकऱ्यांचं नुकसान तर आहेच आहे, पण आता चालू अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे. जर कधी अवकाळी पावसाला जर धडाका झाला आहे तर ते पूर्ण पाणी शेतात आलं वाळणार पडतं. त्याच्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा लवकर. माझं नाव संजय माधू पवार. तर हे काम 2007 पासून काम झालेलं आहे. अजून कुठल्याही शासनाने कुठलीच दखल घेतली. आम्ही अर्ज फाटा करून कंटाळून जायले. परंतला अर्ज दिला, तहसीलला अर्ज दिला, परत आपलं राऊत दादांना अर्ज दिला, तर कुठलंच फक्त येतात खाऊन जातात. पण शेतकऱ्यांच्या कुठल्याच समस्या कोणी सोडवायला तयार नाही. नक्कीच वेळोवेळी निवेदनही दिलेले आहे, परंतु आता शेवटची भूमिका जर आता केलं नाही तर शेवटची भूमिका आता आमची शेवटची भूमिका अशी आहे तर 15 दिवसात आम्ही वाट पाहू, नाही तर ज्याच्या आताप्रमाणे पाठ बुजून टाकायचं आहे. शासनाने लवकरात लवकर ही दखल घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यांची मोठी अडचण या ठिकाणी आहे. आता पेरणीचे दिवस आहेत आणि त्यांना शेताची पेरणी करावी लागणार आहे, परंतु वेळोवेळी यांनी तहसीलदार असतील, जे विभागीय जे अधिकारी असतील यांच्याकडे जाऊन निवेदनं सादर केली, त्यांचे पोचही या ठिकाणी आणलेले आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक जणांना त्यांनी या ठिकाणी निवेदनाद्वारे कळवलेलं आहे आणि अजूनही कुठल्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन साधी दखलही घेतलेली नाहीये. तरी लवकरात लवकर या पाटाचं त्यांनी काम करावं, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीच या ठिकाणून या शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. जर 8 दिवसात हे काम केलं गेलं नाही तर आम्ही आमच्या हद्दीमध्ये असलेले पाटा पूर्णपणे बुजून टाकू, असेच या ठिकाणी त्यांची चर्चा होताना आपल्याला आपल्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. या न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.